घरातील हा साधा पदार्थ उन्हाळ्यात अति उन्हामुळे पडलेली काळवंडलेली त्वचा उजळू शकतो, तर तो म्हणजे तांदूळ धुवण किंवा भाताचं पीठ. अनेक क्रीमा, महागड्या क्रीमा, अनेक फेस वॉश, अनेक सिरम लावून सुद्धा तुमचं एक्स्ट्रा टॅनिंग कमी होत नसेल, तर आयुर्वेदात सांगितलेलं षष्टिशाली पिंडस्वेद म्हणजेच काय, तर एक साधा तांदळाचं पेज जर तुम्ही चेहऱ्याला लावलं, तर झालेलं एक्स्ट्रा टॅनिंग 5 ते 10 मिनिटात कमी येऊ शकतं. तर त्यासाठी काय करायचंय, तर खडकी इंद्रायणी तांदूळ किंवा खडकी आंबेमोहोर तांदूळ किंवा नेवरा राईस किंवा अगदीच नाही जमलं, कोणताही हातसडीचा तांदूळ घ्या. त्याच्यामध्ये 14 पट पाणी घाला, चांगलं उकळा आणि उकडल्यानंतर जे वर पाणी एक्स्ट्रा राहतं ते काढून घ्या, थंड करा आणि चेहऱ्यावरती लावा. त्यानंतर जो राहिलेला राईस असतो, तर तो सुद्धा चांगला पेस्ट करा आणि चेहऱ्यावरती लावा. 5 ते 10 मिनिटं ठेवा. 5 ते 10 मिनिटानंतर स्वच्छ धुवून काढा आणि बघा की तुमचं 5 ते 10 मिनिटातलं एक्स्ट्रा टॅनिंग आहे हे कमी होऊन त्वचा तुमची उजळलेली दिसून येईल. आपण काय करतो, की उन्हाळा खूप आला आणि खूप ऊन पडलं, की अनेक क्रीम्या, सन क्रीम असेल, अनेक सिरम असतील, अनेक स्क्रब असतील, अशांचा वापर जास्त करतो. एक परवा माझ्या रुग्णालयामध्ये एक पेशंट आली होती. तर तिची चेहरा हातापेक्षा आणि पायापेक्षा खूपच काळवंडला होता. तर तिनं सांगितलं, की याच्यावरती काय उपाय आहे का? तिची हिस्ट्री घेतल्यानंतर तिनं सांगितलं, उन्हाळा आला की माझी त्वचा काळी पडते आणि बाहेर जायचं मला अवघड होतं. म्हणून मी जर उन्हाळ्याला सनस्क्रीन वापरते. या सनस्क्रीनचं किंवा गोऱ्या होणाऱ्या क्रीमचा साइड इफेक्ट झाला आणि चेहऱ्यावरचा जो आहे किंवा त्वचावरची जी आहे ती पूर्णच काळवंडली आणि थोडा, थोडा, थोडा त्याचा पापुद्रा निघायला लागलाय. अक्षरशः त्वचा भाजली की काय इथपर्यंत ती काळी झाली. तर याला उपाय काय? अहो एवढे महागडे क्रीमा, केमिकलच्या क्रीमा वापरायलाच कोण सांगतं? अगदी जापनीज, चायनीज लोकं अलीकडच्या 50 वर्षामध्ये राईस वॉटरचा एवढा उहापोह करतात. अनेक मसाज सेंटरमध्ये, अनेक स्पामध्ये राईस वॉटरचा मसाज आणि राईस वॉटरचंच फेस वॉश वापरून एक्स्ट्रा टॅनिंग कमी करायला लागलेत आणि जे 4000 वर्षापूर्वी ऑलरेडी आपल्या आयुर्वेदामध्ये षष्टिशाली पिंडस्वेद नावाने एक स्वेद म्हणजे काय, तर वाफ देणे किंवा गरम करणे किंवा शेकणे याचा एक पंचकर्मातला उपाय सांगितलेला आहे. हा कोणीच करत नाही. तर त्यासाठी षष्टिशाली पिंडस्वेद जो सांगितलेला आहे, तर त्यातला षष्टिशाली याचा अर्थ काय, 60 दिवसात काढायला येणारा तांदूळ. हा टिपिकल काही एरियामध्येच तो येतो. तो दुर्मिळ असतो. अलीकडच्या काळामध्ये तो फारसा मिळत नाही. आयुर्वेदाचार्य केरळमधून किंवा काही शेतकऱ्याकडनं ते गोळा करतात आणि ते षष्टिशाली पिंडस्वेद पंचकर्मामध्ये वापरतात. पण कॉमन लोकांना शक्य नाही. म्हणून कॉमन लोकांनी काय करायचंय, मगाशी सांगितल्याप्रमाणे, की जे खडकी, खडकी याचा अर्थ काय, डोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी पाणी साठून राहत नाही, पाणी खळखळ वाहतं, अशा या डोंगरात खडकावरती येणारा जो इंद्रायणी तांदूळ असेल किंवा आंबेमोहोर तांदूळ असेल, जो हातसडीचा असला पाहिजे किंवा कोणताही साधा तांदूळ जो हातसडीचा आहे, त्या हातसडीच्या तांदळामध्ये एक लालसर थर असतो. त्या लालसर थरामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के याची मात्रा खूप चांगली असते. तर त्या राईसपासून 1 वाटी राईस घ्यायचा, 14 पट पाणी घालायचं, उकडायचा आणि उकडल्यानंतर तो चांगला शिजला की वरचं जे पाणी आहे ते पाणी काढायचं आणि त्या पाण्यानं फेस वॉश करायचा. खाली जो एकदम घट्ट स्वरूपाचा जो राईस राहतो त्याची क्रीम तयार करायची आणि ती क्रीम राहायची. तर साधारण 20 ते 25 मिनिटं लावून ठेवल्यानंतर तर ते धुवून काढायचं. एक्स्ट्रा टॅनिंग जे आहे ते कमी होतं. अलीकडच्या आधुनिक शास्त्रामध्ये जापनीज लोक याला शास्त्राचं आधार काय देतात, तर ज्या वेळेला आपण हे कोमट स्वरूपाचं राईस वॉटर चेहऱ्यावरती लावतो, त्यावेळेला त्या ठिकाणी व्हॅसो डायलेटेशन होतं. म्हणजे काय, तो त्या ठिकाणी रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने व्हायला लागतो. यामुळं काय होतं, रक्तातलं जे न्यूट्रिशन आहे हे वरच्या त्वचेला खूप चांगल्यारीत्या व्हायला लागतं. शिवाय आपली जी वरची छिद्र आहेत आपल्या त्वचेवरती, ती छिद्र थोडीशी ओपन होतात आणि त्या ठिकाणी आतमध्ये हे राईस वॉटर जाऊन ते त्वचाला न्यूट्रिशनचं काम खूप चांगल्या काम करतं. अँटीऑक्सिडंट म्हणून असणारं हे राईस किंवा राईसवरचा जो लालसर थर आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही विटॅमिन्स आहेत भरपूर, जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात, त्याच्यामुळे जे त्वचेचा वरचा लेड ऑक्सिडेशन म्हणजे कूज
किंवा कुजणारा जो पार्ट आहे तो कमी करतो आणि या ठिकाणी त्वचेला तुकतुकी, गुळगुळीतपणा, चमक आणि त्वचेचा एक सौंदर्य वाढवण्याचं काम करतो. म्हणून ज्या वेळेला एक्स्ट्रा टॅनिंग होतं म्हणजे काय, मेलॅनिन सिंथेसिस वाढतं. ज्यावेळेस युव्ही लाईट आपल्या चेहऱ्यावरती पडतात त्यावेळेला युव्ही लाईटचा एक साईड इफेक्ट म्हणून त्वचा वाचावी किंवा त्वचेला एक आवरण तयार व्हावं, त्वचेला इजा होऊ नये म्हणून नैसर्गिक प्रोसेसनं आपल्या शरीरामध्ये काय होतं तर एक्स्ट्रा मेलॅनिन सिंथेसिस होतं आणि मेलॅनिन सिंथेसिस झाल्यामुळे त्वचेवरती काळवंडलेला तपकीर रंगाचा किंवा अगदीच काळसर रंगाचा थर तयार होतो. ही नॅचरल जरी क्रिया असेल तर कुणालाही वाटत नाही की मी काळे दिसावे म्हणून. तर त्यासाठी ही काळवंडलेली त्वचा नैसर्गिकरित्याच आपल्याला कमी करावी लागते. म्हणून राईस वॉटर हे सगळ्यात बेस्ट की जे आयुर्वेदामध्ये षष्टीशाली पिंडस्वेद किंवा षष्टीशालीचं पेज किंवा षष्टीशालीचं जे वरचा भाग जो आहे त्याला पाणी आपण म्हणू, सूप म्हणू, पेज म्हणू, तर ते खूप चांगला काम करतं. तर वापरायचं कसं आणि त्या पद्धतीनं कसं लावायचं हे सगळं व्हिडिओमध्ये मी इत्थंभूत सांगितलेलंच आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट राहतो तर तो म्हणजे हे सर्व वयोगटातील लोकांना चालतं, याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. 20 ते 25 मिनिटं जर लावण्यात आलं तर चेहऱ्याची तुकतुकी कांती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. तर तुम्ही हा नैसर्गिक जो आयुर्वेदामध्ये सांगितलेला आणि तुमच्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात इझिली अवेलेबल असणारा पार्ट तुम्ही वापराल ना,